श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण भोपळ्याचे कोफ्ते करणार आहोत डिनरमध्ये. त्याकरता बघा मी अर्धा किलोचा असा भोपळा घेतलेला आहे. 4 ते 5 कांदे, 3 टमाटर आणि लसूण आणि अद्रक घ्यायचं. कोफ्त्यांसाठी लागणारं साहित्य बघा. मी 1 वाटी डाळीचे पीठ घेतलेले आहे, आमचूर पावडर, जिरेपूड, मसाला, तिखट आणि हळद घेतलेला आहे. सर्वात आधी बघा मी व्यवस्थित भोपळा खिसून घेतला आणि त्याचा आपण सर्व हा रस काढून घेणार आहोत. या प्रकारे आपले 2 गोळे हे तयार होणार आहे. त्यानंतर आपण 1 वाटी डाळीचे पीठ त्यात घालणार आहोत. त्यानंतर आपण यात तिखट घालायचं. 2 चमचे मी तिखट घेतलेला आहे छोटे. त्यानंतर मी थोडा जिरेपूड घेतलेली आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि मसाला अर्धा चमचा आणि हळद. या प्रकारे चवीनुसार आपण यात मीठ सुद्धा टाकून घेणार आहोत. व्यवस्थित मीठ टाकून झाल्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि याचे गोलाकार असे आपण गोळे बनवून घ्यायचे. बघा या प्रकारे मस्त असे मिक्स झाल्यानंतर गोळे तयार करून घ्यायचे. कोफ्ते हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण गोळे तयार करून घेणार आहोत. बघा या प्रकारे काहीशे गोळे आपण बनवणार आहोत. जास्त प्रमाणात मोठी साईज बनवायची नाही, आपण मीडियम साईजचे ठेवायचे गोळे. सर्वात आधी आपण टमाटर शिजवायला ठेवूया. आपल्याला पेस्ट बनवायची आहे टोमॅटोची. ते आपण शिजवून पेस्ट बनवायची. शिजवून ती वरची साल ही टोमॅटोची निघून जाते. बघा या प्रकारे आता आपण कोफ्ते तळून घेऊया. कोफ्ते तळण्यासाठी तेल ठेवायचं आणि सिम गॅसवरती आपण हे कोफ्ते तळायला घ्यायचे, जेणेकरून आतील बाजू देखील फार व्यवस्थितरित्या तळली गेली पाहिजे. म्हणून आपण ही सिम गॅसवरती कोफ्ते तळून घेणार आहोत. आतील बाजू ही थोडी कच्ची राहिल्यास कोफ्त्यांच्या चवीमध्ये जरा फरक पडत असतो आणि भाजी देखील घट्ट होण्याची शक्यता असते, कारण डाळीचं पीठ असतं. शिजल्यानंतर डाळीचे पीठ हे भाजीमध्ये मिक्स होतं आणि त्यामुळे भाजीचा हा जास्त घट्टपणा येतो आणि चवीमध्ये सुद्धा फरक पडतो. म्हणून आपण कोफ्ते हे व्यवस्थित सिम गॅसवरती तळून घ्यायचे. थोडा वेळ लागत असतो, पण आपण ही व्यवस्थित तळायचे. बघा या प्रकारे पूर्ण कोफ्ते आपण अशा प्रकारेच तळून घेणार आहोत. तर आपण भाजीसाठी लागणार साहित्य बघा. मी 4 कांदी व्यवस्थित ही खिसून घेतली आहे खिसणीवरती. 2 चमचे तिखट घ्यायचं. 1 चमचा आपण गोळाचा मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, जिरे, हळद आणि तिखट. हे झाल्यानंतर आपण व्यवस्थित टोमॅटो हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत, पेस्ट करून घेणार आहोत. तेल तापलेलं आहे. आता यात आपण जिरं टाकायचं आधी. त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट आपण यात टाकणार आहोत. त्यानंतर खिसणीवरती खिसलेला कांदा आपण यात घालणार आहोत. आपल्याला कापायचं नाही आहे, हा खिसून घ्यायचा आहे, त्यामुळे तो छान व्यवस्थित बारीक खिसला जातो आणि एकजीव होतो. त्यामुळे भाजीमध्ये व्यवस्थित कांदा व्यवस्थित लालसर होईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा लालसर झालेला आहे. तर यात आपण तिखट टाकायचं. जे तिखट आणि मसाला काढलेला आहे तो आपण यात टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित तो यात मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर आपण यात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर टोमॅटो पेस्ट आपण टाकून घेणार आहोत. छान असा लालसर रंग आलेला आहे बघा तिखटाला देखील. आता हे टोमॅटो पेस्ट आपण यात टाकून घ्यायची. टोमॅटो पेस्ट टाकल्यानंतर आपण जी पेस्ट आहे ती कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून जो तिखट आणि आपण मसाला घातलेला आहे तो पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा. त्याकरता आपण 3 ते 4 मिनिटं टोमॅटो पेस्ट व्यवस्थित आपण कांद्यामध्ये परतून घेणार आहोत. डिनरमध्ये ही रेसिपी फार अप्रतिम आहे. भोपळ्याचे भाजी खाण्यापेक्षा कोफ्ते बनवलेले नक्कीच अप्रतिम असतात आणि चवीलाही फार उत्कृष्ट लागतातच. बघा ह्या प्रकारे आता आपण यात पाणी टाकून घेणार आहोत. मीडियम ठेवायची, आपल्याला पातळही करायची नाही आणि
जास्त घट्टही ठेवायची नाही, यामुळे आपण थोडं हे आपण भाजी मीडियम ठेवणार आहोत, जेणेकरून ती भातासोबत आपण इझिली खाऊ शकतो आणि पोळीसोबत पराठ्यांसोबत सुद्धा आपल्याला खायला हरकत नाही। बघा या प्रकारे मस्त कोफ्त्यांची रेसिपी आपली तयार होते आहे। आता आपण ही 5 ते 7 मिनिटं शिजू देणार आहोत लहान गॅसवरती। थोडं चवीनुसार आपण यात मीठ घालायचं। एक उकळी आल्यानंतरच आपण यात कोफ्ते घालणार आहोत, आधी कोफ्ते घालायचे नाही। आता उकळी आलेली आहे बघा। आता आपण यात कोफ्ते टाकून घ्यायचे। खूप अशा सोप्या पद्धतीने आपले भोपळ्याचे कोफ्ते तयार झालेले आहे। तुम्हाला नक्कीच आवडतील। मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तुम्हाला कशी वाटली रेसिपी। बघा कोफ्ते टाकल्यानंतर आपण 5 ते 4 मिनिटं हे शिजू द्यायचे आणि कोथिंबीर घालून सर्व करायचे। या प्रकारे कोफ्त्यांची रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे। तुम्हाला कशा वाटतात माझी रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।